दूषित होऊन पाणी मोठमोठ्याने ओरडत असतात. तशा परिस्थितीत 2-2, 3-3 दिवस जातात आणि ते लुटारू मग शेवटी नॅचरली त्यांचं मग डेथ होतं. म्हणून वधस्तंभावरील मरण हे खूप स्लो पण खूप वेदनात्मक असं मरण असतं. पण ह्या पर्टिक्युलर वेळेस किंवा त्या उत्तम शुक्रवारी, कारण असं म्हटलेलं आहे, वचनात सांगितलेलं आहे की हा मोठा शब्बात होता, तर त्यावेळेस तर त्या लुटारूंना त्या वधस्तंभावर तिथे टांगलेलं ठेवणं बरोबर नाही, म्हणून त्यांनी ते रोमी लोक येऊन, सोल्जर्स येऊन त्या दोन्ही लुटारूंचे पाय तोडून टाकतात की जेणेकरून त्यांचा जीव लगेच जाईल. म्हणजे प्रभू येशूने त्याचा आत्मा सोपवल्यानंतर, प्रभू येशू त्याचं शारीरिक जीवन, त्याचं मरण झाल्यानंतर तो म्हणजे सुखलोकात गेला, त्याने जागा तयार केली आणि मग तो स्वतः त्या वेलकमसाठी, त्या चोराच्या वेलकमसाठी, जो एक्स चोर आपण त्याला म्हणू, आता तो चोर नाहीये ना, आता त्याचं तारण झालेलं आहे, आता आपण त्याला चोर नाही म्हणू शकत, राईट? ते चोर किंवा त्या एक्स चोराचं प्रतीक म्हणजे तुम्ही आणि मी आहे. कारण आपण आपल्या जीवनामध्ये येशूला ओळखण्याआधी, त्याचा तारणारा, आपला तारणारा म्हणून ओळखण्याआधी आपण देखील तसं आयुष्य जगलेलो आहोत. आपण कुणाची लूटमारी एखाद्या वेळेस केली नसेल, पण आपण शिवीगाळ केली असेल, आपण आपल्या जीवनामध्ये वाईट वागलो असेल, बरोबर? पण प्रभू येशू आपल्या आधी 2000 वर्षापूर्वी त्याचं स्वर्गारोहण झालं आणि तो आपल्यासाठी जागा तयार करत आहे की ज्या वेळेस आपलं या पृथ्वीवर आपली जी धाव आहे ती संपल्यानंतर तो स्वतः आपल्याला सुखलोकामध्ये आपलं स्वागत करणार आहे, राईट? आता पुनरुत्थानाच्या संदेशाकडे येण्याआधी मला तुम्हाला 3 वचनं पटकन सांगायचे, ते पटकन तुम्ही वाचून सांगा. पहिले तेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय 17वा वचन. 3च शब्द आहेत, 5:17. निरंतर प्रार्थना करा. कलसेकरास पत्र 4था अध्याय 2रं वचन. प्रार्थनेत तत्पर असा. बस बस बस. लूक शुभवर्तमान 18वा अध्याय 1लं वचन. तिन्ही ठिकाणी असं म्हटलेलं आहे, निरंतर प्रार्थना करा, प्रार्थनेत तत्पर असा. आणि लूक शुभवर्तमानाचा 18वा अध्याय 1ल्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की त्याने प्रार्थनेविषयी त्यांना एक दाखला सांगितला. तर निरंतर प्रार्थना करा म्हणजे काय बरं? 24 तास आपण डोळे बंद करून फक्त नॉनस्टॉप प्रार्थना करायला हवी का? ह्याच्याविषयी मी मागच्या वेळेस ज्यावेळेस आलो तुम्ही संदेश पण दिला होता. मार्क शुभवर्तमान, आपण हे 4ही वचनं वाचू आणि त्यानंतर मग मी तुम्हाला रेझरेक्शनचे रेलेव्हन्स, मी तुम्हाला काहीतरी रेव्हलेशन सांगणार आहे. मार्क शुभवर्तमानाचा 1ला अध्याय 35व्या वचनापासून ते 39व्या वचनापर्यंत. एक वचन वाचा आणि थांबा. प्रभू येशू सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर निघाला. त्याच्या आधीचा जर तुम्ही अभ्यास केला, त्या 34व्या वचनापर्यंत जर अभ्यास केला, तर तो तिकडे एका अशुद्ध आत्म्याला बाहेर काढत आहे. त्याच्यानंतर तो भरपूर लोकांना तिकडे चमत्कार करत आहे त्यांच्या जीवनामध्ये. म्हणजे एवढंच, आणि हे सर्व चमत्कार आणि हे अशुद्ध आत्म्याला घालवून येते. खूप रात्र झाली होती आणि प्रभू येशूला झोपण्यास देखील वेळ नव्हता, तरी देखील असं म्हटलेलं आहे, तो मोठ्या पहाटेस उठून तो प्रार्थना करण्यासाठी त्याने वेळ दिला. म्हणजे त्यांनी त्याचं स्वतःचं झोपण्याची जी वेळ आहे ती सॅक्रिफाईस केली, त्याग केला आणि त्यांनी प्रार्थनेसाठी जास्ती प्राधान्य दिलं. मला हा नेहमी प्रश्न वाटतो की तुम्हाला आणि मला प्रार्थनेची गरज आहे, बरोबर? त्यासाठी आपण चर्चमध्ये येतो, आपण दररोज सकाळी दिवसभरामध्ये जेव्हा पण आपल्याला वेळ मिळेल आपण प्रार्थना करतो, देवाचं वचन वाचतो, पास्टरांना फोन करतो, पास्टर तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. प्रभू येशूला प्रार्थनेची का गरज होती? तो तर स्वतः देव आहे, तारणारा आहे, जगाचं निर्माण करताय. त्याला डिवोशनल टाइम किंवा एक मर्यादित वेळ किंवा एक योजित केलेली वेळ प्रभू येशूला का आवश्यकता होती? ही नीड्स टाइम टू स्पेंड टाइम इन प्रेयर.
पित्याशी बोलण्यासाठी, पित्याकडून ऐकण्यासाठी. 36वं वचन. आता डिस्ट्रॅक्शन बघा की 35व्या वचनामध्ये आपण बघत आहे की प्रभू येशू मोठ्या पहाटेस उठून प्रार्थना करण्यासाठी गेला. आणि इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे की ती जी जागा होती ज्या ठिकाणी प्रभू येशू प्रार्थना करायला गेला होता, दॅट वॉज अ डेझर्ट लँड. म्हणजे एकदम असं वैराण झालेला तो प्रदेश, जिकडे कोणी येत नाही, सॉलिटरी प्लेस. त्याचा अर्थ काय की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील, आपल्या घरामध्ये किंवा आपण कामावर असताना, की वी नीड टू गो इन कम्प्लीट आयसोलेशन. म्हणजे आपण एक एकांत असं एक ठिकाण हवं की जेणेकरून की तुम्ही आणि मी आपण आपल्या प्रभू बरोबर बोलू शकतो, आपण त्याच्याबरोबर एक संवाद करू शकतो, आपण त्याच्याकडून ऐकू शकतो की प्रभू आपल्याशी काय बोलू इच्छित आहे. राईट. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपला जो डिव्होशनल टाइम जो असतो, भलेही तो मग 15 मिनिटं असेल, 20 मिनिटं असेल, काही काही लोक डिव्होशनल्स घेतात. मी स्वतः पण तुम्हाला नेहमी सांगत असतो आर डेलिब्रेटचं डिव्होशनल घेतात, जेणेकरून एक त्याच्यात पवित्र शास्त्राचा एक परिच्छेद असतो आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर थोडंसं स्पष्टीकरण असतं आणि मग नंतर प्रार्थनेसाठी एक आव्हान असतं. काही काही लोकांना डिव्होशनल वापरायला आवडतं. काही काही लोकांचं एक सेट पॅटर्न असतं की मी पूर्ण पवित्र शास्त्र एका वर्षात वाचून घेणार आणि त्याच्यावर ते मनन चिंतन करत असतात. राईट. तो जो काही वेळ असतो, पण तुम्ही हे ऑब्झर्व केलंय का की ज्या वेळेस आपला एक आणि बघा मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो, ज्या वेळेस तुम्ही एक डिव्होशनल टाइम, भलेही तो 15 मिनिटाचा का असना, त्यावेळेस तुम्ही तो एक वेगळा आखता, हे 15-20 मिनिटं मी मनन चिंतन करणार आहे, मला काहीच डिस्ट्रॅक्शन नको. डिस्ट्रॅक्शन येतं. इट्स व्हेरी प्रॉबेबल की ते होतच. आणि 36व्या वचनामध्ये प्रभू तिथे एकटा प्रार्थना करत आहे, तर शिमोन पेत्र घाई गडबड करत आहे की तो शोधत आहे प्रभूला. अरे गेला कुठं सकाळी उठून, हा कुठेतरी निघून गेला, त्याला माहिती आहे प्रेयर करायलाच गेलेला असणार, कारण ते त्याचं रेग्युलर पॅटर्न होतं. काय पूर्ण वचन वाचा बरं 36वा. आणि तो सापडल्यानंतर आता हे बघा की आता पेत्र प्रभूला सांगत आहे की प्रभूने त्याचा दिवस कसा घालवावा. 36वा वचन. पेत्र बस पेत्र त्यांना सांगत आहे की बाहेर तिकडे सगळे लोक जमा झालेले आहेत तुझ्यासाठी आणि ते तुझा शोध करत आहेत. म्हणजे पेत्र सांगत आहे की अरे किती लोकांना मिरेकल पाहिजे, कितीतरी लोक लंगडे, पांगळे, आंधळे, लुळे सगळे आलेले आहेत, ते तुझा शोध करत आहेत, ते थांबलेत तुझ्यासाठी, तू कधी येणार आहे, त्यांना हिलिंग पाहिजे, त्यांना मिरेकल पाहिजे. राईट. आणि बऱ्याच वेळा आपण त्या हिलिंग आणि त्या मिरेकल्सच्या मागे एवढं आपण धावतो की जो डिव्होशनल टाइम, हे समजणं फार गरजेचं आहे की युअर ट्रान्सफॉर्मेशन एक्सपिरियन्स, की तुमचा जो वचनामधला जो वेळ आहे, वचनामधला जो सहभाग आहे, तो चमत्कार आणि हिलिंग आणि मिरेकल्स आणि साइन्स अँड वंडर्स ह्याच्यापेक्षा खूप जास्ती परीने जास्ती मोठा आहे. Miracles, healings and sign and wonders are the benefits of salvation. It is not salvation. राईट. तुम्ही समजून घ्या मी काय बोलत आहे, की जे चिन्ह चमत्कार आणि जे आरोग्य दान जे आहेत ते तारणाचा एक बेनिफिट आहे, ते तारण नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मी आजारी आहे आणि मला बरं व्हायला पाहिजे म्हणून मी येशूचा स्वीकार करतो, then that is a very false Christianity. मी असं म्हणतो, मला बरं नाही वाटलं तरी पण मी येशूचा स्वीकार करणार आणि येशूची सेवा करणार. कारण हे शारीरिक जे जीवन आहे, हे जे शरीर आहे, हे नश्वर शरीर आहे. हे आज नाही, उद्या नाही. जर परमेश्वराची इच्छा आहे की आज माझं हिलिंग व्हायला पाहिजे, तर हिलिंग डेफिनेटली होणार, मग कोणी थांबू शकणार नाही. मी मरणाच्या दारापाशी बसलेलो असेल आणि डॉक्टरांनी सांगितलं ह्याची पूर्ण शाश्वती संपलेली आहे, पण ती जर योजित वेळ जर परमेश्वराची जर आहे की मला हिलिंग मिळायला पाहिजे, तर मला हिलिंग मिळणारच. पण जर आज माझा वेळ आहे की मी सुखलोकात जायला पाहिजे, तर मग डॉक्टर म्हटले अरे नाही, खूप सिंपल आहे की साधं तुम्ही पॅरासिटामॉल घ्या आणि तुम्ही लगेच तुमचा ताप बरा होईल. पण जर आज माझी योजित वेळ त्याच्याकडे जाण्याची जर आहे, तर मग कितीही मोठा डॉक्टर असून दे, अमेरिकेहून जरी आला तो, तरी तुम्हाला वाचवू शकणार. राईट.
सो दॅट इज वन. 37वं वचन तुम्ही बघा की प्रभू येशू आता शिमोनाला सांगत आहे की त्याचा अजेंडा काय आहे. कारण त्यांनी 35व्या वचनामध्ये पित्याबरोबर त्यांनी संवाद केलेला आहे. पित्याने त्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुझा आजचा दिवसक्रम काय असायला पाहिजे, तू काय करायला पाहिजे. पुढचं वचन 37वं वचन वाचा. प्रभू येशूने त्याला सांगितलं आणि बाकीच्या शिष्यांना पण सांगितलं, मला एक स्पेसिफिक अजेंडा दिलेला आहे पित्याने की मी बाहेरच्या पण गावांमध्ये जाऊन तिकडं सुवार्ता सांगायला पाहिजे आणि तिकडं सभास्थानांमध्ये जाऊन प्रीचिंग करायला पाहिजे. तो त्याचा अजेंडा त्यांनी पूर्ण केला. त्याचा अर्थ असा आहे का की त्यांनी त्या बाकीच्या लोकांना इग्नोर केलं की नाही, ते एवढे लोक आले होते आणि मग आता प्रभू तिथे गेला म्हणून. पण देवाची आपल्यासाठी जी योजना आहे ती जास्ती महत्वाची. माझी योजना देवाच्या संबंधी काय आहे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. देवाची योजना माझ्यासाठी काय आहे ते समजून घेणं. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा ज्या वेळेस त्यांनी तो अजेंडा त्या लोकांना सांगितला, 39वं वचन वाचा. ह्या 39व्या वचनाला तुम्ही एखाद्या वेळेस गृहीत धरणार पण नाही किंवा वाचून तुम्हाला लक्षात पण येणार नाही, पण त्याच्या मागचे रेव्हेलेशन समजून घ्या. आधीच्या वचनात काय सांगितलेलं आहे, त्यांनी त्याचा अजेंडा सांगितला शिष्यांना की हा माझा अजेंडा आहे, पित्याने मला सांगितलेला आहे. आणि तो अजेंडा त्यांनी पूर्ण केला. म्हणजे नुसतं त्यांनी फक्त त्याचा अजेंडा सांगितलाच नाही, पण तो 39व्या वचनामध्ये तो खरोखर बाकीच्या गावांमध्ये गेला, तिकडे सुवार्ता सांगितली, बाकीच्या सभास्थानामध्ये जाऊन त्यांनी प्रीचिंग केलं. म्हणजे आवर लॉर्ड, तुमचा आणि माझा प्रभू हा नुसतं फक्त बाता मारणारा नाहीये की तो प्रॉमिसेस करणारा नाहीये, तो फुलफिल करणारा पण आहे. राईट. तो जो म्हणतोय की मी बाकीच्या पण गावांमध्ये जाईल, तिकडे पण सुवार्ता सांगेल, तिकडच्या सभास्थानांमध्ये प्रीचिंग करेल, आणि ते फुलफिल केलं. ह्याचा अर्थ आता मी तुम्हाला जे स्टार्टिंगला जे 3 वचनं सांगितले, निरंतर प्रार्थना करा, तत्पर प्रार्थना करा, प्रार्थनेत तुम्ही दृढ असा, असे जे सांगितलेले आहे, तर प्रभू येशू आपल्याला त्या रेझरेक्शनच्या माध्यमातून किंवा पुनरुत्थानाच्या माध्यमातून आपल्याला एक दाखवत आहे की आपल्या रोजच्या जीवनामध्ये जर तुमचा दिवस, तुम्ही सकाळी किती वाजता उठता, 7, 8 वाजता, 9 वाजता. माझ्यासारखा व्यक्ती रात्रीची शिफ्ट असते, मी संध्याकाळी 6 वाजता उठतो. राईट. तो माझा दिवस आहे, तिथून माझा दिवस पुन्हा सुरुवात होतो. तर तुमचा ज्या वेळेस दिवस तुम्ही डोळे उघडता त्यावेळेस पासून तर ज्या वेळेस तुम्ही रात्रीची झोप घेता किंवा माझ्यासारखा व्यक्ती जो सकाळी झोपतो त्या झोपेपर्यंत तुमचा दिवसभर दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही तुमचा डायलॉग जो आहे, तुमच्या परमेश्वराबरोबर संवाद जो आहे, तो तुम्ही कसा जपता, त्याला म्हणतात निरंतर प्रार्थना. आणि तो निरंतर प्रार्थनेविषयी जर आपण बघितलं तर दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू हायलाइट ऑन, अँड आय एम गोइंग टू टेक ओनली 15 मिनिट्स. लूक वर्तमानाचा 24वा अध्याय आणि 13 ते 32वं वचन. कोणी माईकवर येऊन वाचेल का? मला हे सर्वांनी एकदम स्पष्ट, लाऊडली, क्लिअरली वाचा. सगळ्यांनी ते हा अध्याय तुम्ही मार्क करा तुमच्या बायबलमध्ये. घरी गेल्यानंतर देखील 3-4 वेळा वाचा. त्याच्यामध्ये खूप महान अशा गहन गोष्टी दडलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला वेळोवेळी सांगेल मार्क काय करायचं, तर त्यावेळेस तुम्ही ते मार्क करून घ्या. मी टोटल याला 5 सेक्शन्स दिलेले आहेत. तर तुम्ही लूक शुभवर्तमान पहिलं तुम्ही मार्क करून घ्या वाटलंच तर. लूक शुभवर्तमानाचा 24वा अध्याय 13 ते 16, नंतर 17 ते 24, 28 आणि 29, आणि शेवटी 30 आणि 32. ओके, लेट्स गो टू द फर्स्ट पॉइंट. तर कोण माझ्यासाठी 13 ते 16 वचन वाचेल का? मोठ्याने ठळक. तुम्हाला माईक पाहिजे नसेल तर माईकवर बोला. आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्या बरोबर चालू लागला. परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. बस 13 ते 16. तुम्हाला एखाद्या वेळेस असं वाटत असेल की आपण ज्या 12 शिष्यांची नावं घेतली, राईट,
या 12 शिष्यांमधून जर तुम्ही विचार केला तर सर्वप्रथम प्रभू येशू ख्रिस्ताने मरिया मगदलीला दर्शन दिलं, बरोबर.